आचारसंहिता जाहीर होते विधानसभेची 3:30 वाजता प्रेस होते. काय तुमची प्रतिक्रिया आहे? पक्षाची तयारी झाली, महाविकास आघाडीची तयारी झाली? नक्कीच आचारसंहिता जाहीर होते, त्यामुळे आज अपेक्षा आहे की निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर होईल आजच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर, अशी अपेक्षा आहे. मुळात हरियाणा आणि जम्मू काश्मीर बरोबर ही निवडणूक होईल अशी अपेक्षा होती, परंतु ही झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक ही नंतर लागेल असं काही सूत्रांकडून समजल्यानंतर पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तयारी तर पूर्ण झालेली आहे. म्हणजे अगदी उमेदवार निश्चिती ही आदरणीय पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि पार्लमेंटरी बोर्ड हे सगळे जवळपास अंतिम टप्प्यात ही गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की इच्छुकांच्या ज्या मुलाखती झाल्या जवळपास 1600 अर्ज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आले होते. म्हणजे 2 जुलैला जी परिस्थिती होती की आता काय, 40 आमदार गेल्यावर काय, तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीमध्ये जो विश्वास आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर, माननीय उद्धवसाहेब ठाकरेंवर आणि एकूणच महाविकास आघाडीवर जो दाखवला, त्याचा हा परिपाक आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी तब्बल 1600 जण हे इच्छुक आहेत आणि याची छाननी होऊन जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये हे जागा वाटपसुद्धा पूर्ण होईल. राज्यपाल नामनिर्देशित 7 आमदारांचा मार्ग मोकळा झालेला आहे. विरोधकांकडून सातत्याने या गोष्टीवर टीका होते. तुम्ही या 7 आमदारांच्या नियुक्तीवर कसं बघता? कसं ही प्रत्येक वेळी निवडणुकीची सोय म्हणून या गोष्टी केल्यात का, ही शंका याला पुरेशी जागा आहे. कारण ज्या 12 आमदारांपैकी 7च आमदारांचा एक तर शपथविधी होतो आणि 7 आमदार नामनिर्देशित करत असताना यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले गेलेले आहेत. हे या आमदारांच्या जर एकूण आपण नावं बघितली तर ही गोष्ट स्पष्ट होते. पश्चिम महाराष्ट्रातनं राजे आणि दीपक चव्हाण तुमच्याकडे आलेले आहेत. एक मोठी ताकद परत पश्चिम महाराष्ट्रात उभी राहते असं वाटतं? केवळ पश्चिम महाराष्ट्रात नाही, संपूर्ण महाराष्ट्रातच ही मोठी ताकद उभी राहते. आणि ही उभी राहत असताना पक्षाची जी भूमिका आहे, ही पक्षाची भूमिका ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये पक्षाला मदत केली, ज्या ठिकाणी युनिट कमी दिसतंय या ठिकाणी फक्त इन्कमिंग हे आपल्याला होताना दिसतंय. आणि नक्कीच संजीवराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्या येण्यामुळे ताकद ही फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये ही नक्कीच वाढेल. मुळात फलटण विधानसभेने सुद्धा लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना फार चांगला पाठिंबा दिला. जेमतेम माझ्या माहितीप्रमाणे 800,000 मतांचं इकडे तिकडे गणित झालं असेल, पण हा पाठिंबा फार मोठा होता. आणि नक्कीच फलटणकरांच्या मनात काय आहे हे लोकसभा निवडणुकीलाच दिसलं होतं आणि त्यानुसार त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं पक्षाच्या वतीने स्वागतच करतो. आज विलास लांडे देखील भेटून गेलेले आहेत भोसरीचे. शिरूर लोकसभा मतदारसंघात येतं ते भोसरी असेल किंवा इतर असतील. काय पिंपरी चिंचवडमध्ये अमोल कोल्हेंचं खास लक्ष आहे? काय पिंपरी चिंचवडमध्ये रणनीती आखली आहे? तुमच्या जवळच्या मित्रांचं देखील नाव समोर येते. यामध्ये पिंपरी चिंचवड मधले 3ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार व्हावेत यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. कारण एकूणच सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जर बघितलं तर 2.5-3 वर्ष इथे निवडणुका नाहीत, इथे लोकांना महापालिकेमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत आणि ही परिस्थिती बदलायच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना तिथे महाविकास आघाडीचे आमदार असणं आणि ते निवडून आणणं याला आमचं प्राधान्य आहे. विशेष म्हणजे विलास लांडेंनी सांगितलंय की शिरूरसाठी त्यांनी तुमचं काम केलं होतं, म्हणजे दादांकडे असताना की त्यांनी तुमचं काम केलं होतं, हे ते आज सांगतात. त्यांचा बाईट मी पाहिलेला नाही आहे, परंतु सगळ्याच युनिटने काम केलं आणि हे होत असताना तब्बल 1,40,000 मतांची जी आघाडी शिरूर लोकसभा मतदारसंघाने दिली, यामध्ये अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मोठी मोठी आव्हानं समोर असताना ही निवडणूक लढली गेली. आणि हे असताना शिवसेना असेल, शिवसेनेचा सुद्धा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण शिवसेनेच्या युनिटने फार चांगलं काम केलं. कारण 2019ला ज्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 37,000ची पिछाडी होती, तिथे ती पिछाडी मोडून काढत जेमतेम 8-8.5 आणण्यामध्ये भोसरीतल्या शिवसेनेच्या युनिटचं खरंच चांगलं योगदान हे मान्य करावंच लागेल. याच पद्धतीनं खेड आळंदीमध्ये असेल, जुन्नरमध्ये असेल, आपेगावमध्ये असेल, हडपसरमध्ये असेल, या सगळ्याच ठिकाणी लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून एकत्रित, इंडिया आघाडी म्हणून एकत्रित लढली, याच पद्धतीने विधानसभा निवडणूकसुद्धा लढवली जाईल अशी अपेक्षा आहे. मुळात फक्त विचारते की हडपसर आणि वडगाव शेरी हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आता सध्या अजित पवार गटाचे आहेत. म्हणजे निवडणूक लढली अर्थात एकच राष्ट्रवादी दिवा होती आणि आता मात्र काँग्रेस पण आणि शिवसेना जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते दावा करतात
नाही, मला वाटतं कोणीही दावा करण्यामध्ये यामध्ये काहीच गैर नाही आहे. प्रत्येक पक्षाला आपलं युनिट तिथे अ, सजग ठेवण्यासाठी, आपलं युनिट तिथे ते ताजंतवानं ठेवण्यासाठी ती जागा लढणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं ही एक ज्याला आपण अ, रणनीती म्हणू शकतो तशातला तो भाग आहे. आणि त्यामुळे दावा केला म्हणजे लगेच काहीतरी बदललं असं होत नाही. सगळे वरिष्ठ पातळीवरचे नेते सामंजस्यानं हा निर्णय घेणार, कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा हा कौल दिसतोय. महाराष्ट्रातल्या आज जवळपास 65 मतदारसंघांमधून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आली आहे. 65 मतदारसंघांमधला जर अंदाज घेतला, कानोसा घेतला, तर महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलं की महायुती सरकारला आता हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. आणि त्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवरचे नेते सामंजस्याने नक्की हे सगळे तिढे सोडवतील. महायुतीच्या उमेदवाराला माढ्यामध्ये उमेदवार भेटत नाही. महायुती जी आहे त्याच्या महायुतीला माढ्यामध्ये उमेदवार भेटत नाही. ही परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवारसुद्धा आत्ता ते ज्या पक्षात आहेत त्यातून लढायला भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादांचं राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल, यातल्या अनेकांच्या मनात धाकधूक आहे. कारण सर्वसामान्य शेतकरी नाराज आहे, महागाईमुळे जनता त्रस्त आहे. आणि हे सगळं असताना जी केवळ योजनांची खैरात होते ही कितपत पुढे चालेल, कारण तिजोरीवर एवढा ताण तिजोरी कितपत सहन करणार हे सर्वसामान्य जनतेला कळतं. जनता सुज्ञ आहे. आणि त्यामुळे हे आत्ताचे लोकप्रतिनिधी असतील, संभाव्य महायुतीचे उमेदवार असतील, हे गावागावात गेल्यानंतर त्यांनाही कानोसा येतात. प्रत्येकजण माणसांमध्ये असतो, लोकांमध्ये असतो. आणि लोकांमधला जो एक आवाज आहे, जो रोष आहे महायुतीविषयीचा, हा त्यांना कळतोय. आणि त्यामुळे त्यांना उमेदवार मिळवताना सुद्धा अडचण होते, स्वाभाविक आहे. स्पेशली दादा गटातल्या अनेक दिग्गजांना खेचून आणण्यात तुम्हाला यश मिळतंय चांगलं? असं काही नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ही जादू आहे. यामध्ये कोणीही खेचून आणू शकतं अशातला भाग नाही. प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघाची व्यवस्थित जाण असते. आणि जसं मी वारंवार आपल्याला म्हणतो की 65 विधानसभा मतदारसंघातून जाऊन आलो आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं हा कौल घेतलेला आहे की आता फक्त निवडणूक लागण्याची वाट बघतायत, फक्त मतदानाची वाट बघतायत. महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर जो योजनांचा पाऊस पडला आहे, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. त्यांना कळतं आहे की केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ही योजनांची बरसात करायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या तिजोरीचा, अर्थव्यवस्थेचा हा कुठेही विचार झालेला नाही, कुठेही साकल्याने विचार झालेला नाही आहे. आणि त्यामुळे अनेक उमेदवारांची ही मानसिकता आहे, अनेक विद्यमान आमदारांची ही मानसिकता आहे की एकतर तुतारी हातात घ्यावी, मशाल हातात घ्यावी किंवा पंजा हातात घ्यावा. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार हा निर्णय सर्वसामान्य जनतेने घेतलेला जाणवतो. मोठ्या प्रमाणात सर जाहिरात करण्यात आलेली आहे महायुतीकडून सध्या. आणि महाविकास आघाडीचे ज्या राज्यामध्ये सरकार आहे त्या ठिकाणीवरती टीका सुद्धा करण्यात आली. योजना ज्या महाविकास आघाडीने दिल्या, प्रामुख्याने कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्या योजना आहे योजनेबद्दल टीका केली त्याच्या. मी आपल्याला एक सर्वसाधारण शहाणीव जी आहे ती हीच आहे की जे प्रॉडक्ट विकलं जात नाही त्याची जाहिरात जास्त करावी लागते. आणि त्याच पद्धतीनं महायुतीच्या कारभारावर जनता नाराज आहे. आणि त्यामुळे ढोल पिटून पिटून या योजना सांगाव्या लागतात. नाहीतर 270 कोटी केवळ योजनांच्या जाहिरातीसाठी खर्च केला नसता, 300 कोटी रुपये योजना दूत म्हणून त्यासाठी खर्च केला नसता, केवळ योजना SMS द्वारे पोहोचवण्यासाठी आणखी 23 कोटी खर्च केला नसता. हा पैसा कोणी खिशातून देत नाही. हा महाराष्ट्राच्या जनतेचा कररूपी जो पैसा जातो, या पैशातून ही उधळपट्टी होते केवळ सरकारच्या योजना पोचवण्यासाठी. आणि जर सरकारला योजना पोचवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करावी लागत असेल, याचाच अर्थ सर्वसामान्य माणसांपर्यंत या योजना पोचलेल्या नाही. म्हणजे अगदी परवासुद्धा आनंदाचा शिधाचं पॅकेट मी पाहिलं, या पॅकेटमधला रवा असेल, बेसन असेल, हे सगळं गुजरातच्या कंपनीकडूनच घ्यावं लागतं. मग नेमका महाराष्ट्रातला हा कररूपी पैसा गोळा करून निवडणुकीच्या तोंडावर तुष्टी करण्यासाठी पुन्हा तुम्ही तिजोरी गुजरातची भरताय. म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी खाली करून तुम्ही अशा प्रकारे गुजरातची तिजोरी भरताय. परवा म्हणजे काल जो निर्णय घेण्यात आला, 5 टोल नाक्यांवरची टोल माफी करण्यात आली. ही टोल माफी करण्याविषयी नक्कीच आनंद आहे, पण ही कुठल्या परिस्थितीत करण्यात आली हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ही टोल माफी करत असताना सदर कंपनीचं कंत्राट किती दिवसांनी संपणार होतं हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. मग या कंपनीने मार्चमध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती का हे सुद्धा सांगणं गरजेचं होतं. आणि ज्या कंपनीनी दिवाळखोरी जाहीर केलेली आहे अशा कंपनीला टोल माफी केल्याच्या मोबदल्यात 800 कोटी पुन्हा द्यायचे, जे कॉन्ट्रॅक्ट संपणार होतं काही दिवसात. त्यासाठी 800 कोटी पुन्हा सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातले काढून द्यायचे. सर्वसामान्य माणसाला महागाईपासून मुक्ती नाही. आणि अशी परिस्थिती असताना
जर ही उधळपट्टी होत असेल तर मग जनता हे सगळं जाणून आहे. त्यामुळे जाहिरातबाजी करण्याशिवाय सरकारला गत्यंतर नाही. पण सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, जाहिरात बघून एक वेळ टूथपेस्ट विकत घेता येते, साबण विकत घेता येतो, सरकार नाही बनवलं. मराठा आणि मुस्लिम समाजाने एकत्र यावं असं जरांगे पाटील यांनी आव्हान ही त्यांची बाईट मी पूर्णपणे अजून हे केली नाही, पण त्यांची ती भावना ती त्यांनी व्यक्त केली. त्यामध्ये काय गैर असण्याचं कारण नाही की एखाद्याने आपली भावना व्यक्त करण्यामध्ये काही गैर असणं कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे, जे काय आता बैठका झालेल्या आहेत त्यानुसार काही ठरले झाले, कारण आता आचारसंहिता लागली होती. नाही, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 218 जागांवर एकवाक्यता झालेली आहे. उरलेल्या जागांवर पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये ती एकवाक्यता होऊन जाईल. हे 218 डिवाइड झालेले नाही, आदरणीय पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आधी सगळीकडे ही वरिष्ठ नेत्यांवर चर्चा होईल आणि जिथे काही डिस्प्यूटच्या जागा असतील त्यामध्ये स्वतः पवारसाहेब हस्तक्षेप करतील. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी हस्तक्षेप केल्यानंतर कुठला देडा सुटत नाही, असं होणार नाही. राष्ट्रवादीला पवार गटाला काय अपेक्षा आहे, किती जागांची अपेक्षा आहे? म्हणजे मला वाटतं लोकसभेला जो काही स्ट्राईक रेट आपण मेंटेन केला आहे, जवळपास 10 जागा लढवून 8 जागा निवडून येणं, त्यामुळे जास्त जागा मिळणं यापेक्षा तो स्ट्राईक रेट कसा चांगला असेल हे बघणं ही पक्षाची प्राधान्य आहे. दादा, अतुल परचूर यांचं निधन झालंय. कारण एक अभिनेता म्हणून या सगळ्याबाबत अभिनेता म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत तरी काम केलं असेल, काय अनुभव होता? आणि नाही, अतुल दादाशी माझे अनेकदा फोनवर संपर्क होत होता. आम्ही काम सोबत असं फार जास्त नाही केलं, पण एक अप्रिशिएशन, एक कौतुक हे अतुल दादाकडून कायम पाठीवर शाबासकीची थाप मिळाली. आणि त्यांना जेव्हा कर्करोगाचं निदान झालं त्याही वेळी आम्ही बोललो होतो. आणि त्यानंतर मात्र संपूर्णपणे पॉझिटिव्हली अतुल दादाने याचा सामना केला. त्याचं मला मनापासून त्यांच्याविषयी आदर आहे. आणि एका खूप चांगल्या कलाकाराला, एका खूप चांगल्या माणसाला खरं तर चित्रपटसृष्टी मुकली आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत. शिरूर लोकसभेच्या 6 जागा आहेत. 6 जागा शरदचंद्र पवार गट लढवेल, सेना किंवा काँग्रेसला काही सोडणार? मी तसंच म्हणतो की इच्छा आणि प्रॅक्टिकॅलिटी यामध्ये थोडंसं अंतर असतं. त्यामुळे इच्छा 6 जागा लढण्याची आहे, परंतु महाविकास आघाडी पुढे जावी यासाठी जे काही निर्णय वरिष्ठ घेतील हे निर्णय आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आणि आमच्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांना मान्य आहे.